साखर कारखान्यांनी जी पहिली उचल जाहीर केलेली आहे ती पूर्ण FRP सुद्धा म्हणता येत नाही। कारण FRP ही 12.5 रिकव्हरीच्या हिशोबाने जर हिशेब केली तर जवळपास 3500च्या वर निघते। आम्ही पहिली उचल 3700 रुपये मागणी केलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये साखर कारखान्याने कुणी 3150, कुणी 3200, कुणी 3300 अशा प्रकारची जाहीर केलेली आहे। या साखर कारखान्यांची FRP ही 3500च्या पुढं साधारणपणे बसते, परंतु धड पूर्ण FRP द्यायची नाही आणि FRPपेक्षा जास्त द्यायला परवडत असताना देत नाही, अशा प्रकारची भूमिका ही साखर कारखान्यांची आहे। काही साखर कारखान्यांची रिकव्हरी एकदम कमी आहे, एकतर त्यांनी रिकव्हरी चोरलेली आहे आणि त्यामुळे रेकॉर्डला त्यांची रिकव्हरी कमी दिसते, पण शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत असे 2-3 कारखाने आहेत की त्यांनी FRPपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत। जर ऊसामध्ये असणाऱ्या साखरेचा टक्केवारी हाच जर दराचा निकष असेल, मग ज्यांची रिकव्हरी कमी आहे त्यांना FRPपेक्षा जास्त पैसे द्यायला कसं परवडलं, या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे। त्यांनी काटा मारला की आणखीन काही चोऱ्या केल्या, आणि ज्यांची रिकव्हरी जास्त आहे त्यांनी FRPपेक्षा कमी रक्कम का दिली, याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। आणि म्हणूनच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या साखर कारखान्यांची आणि त्यांच्या चेअरमनांची एक बैठक घ्यावी आणि आमच्या समोर हा सगळा या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असताना सुद्धा बैठकीला हे कारखाने